भटकंती सफर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मी चेतन नायरे आणि आपल्यासोबत आहे चेतन झाडे. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील विंचूर सुभाषनगर येथील डोंगरमाथ्यावर बसलेले लोणजाई माता मंदिर. असं म्हटले जाते की हे मंदिर 300 वर्षांहून अधिक जुने आहे आणि येथील भाविक या मंदिराला जागृत देवस्थानही मानत असतात. हे ठिकाण अगदी निसर्गरम्य ठिकाण, पाण्याचे कुंड, जुनी दीपमाळ आणि देवीची अत्यंत दुर्मिळ मूर्ती आहे. हे विंचूरकरांचे कुलदैवत ही मानले जाते. येथील गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार नवनाथ संप्रदाय संबंधित ऐतिहासिक महत्त्व असलेले हे एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ मानले जाते. लोणजाई माता मंदिर माहिती म्हणजेच लोणजाईचा डोंगर. सुभाषनगर विंचूर नेटाळे गावाजवळ निफाड तालुक्यातील नाशिक हे जिल्हा नाशिक औरंगाबाद महामार्गावर आहे. इतिहास व महत्त्व. पौराणिक कथेनुसार महिषासुराचा वध करण्यासाठी सप्तशृंगी मातेने मदत करण्यासाठी देवींपैकी या एक मानल्या जातात. येथील एक वेगळाच इतिहास. नवनाथ संप्रदायातील गोरक्षनाथ कानिफनाथ यांनी येथे साधना केल्याचे उल्लेख आढळतात. मंदिरात अद्भुत आणि दुर्मिळ अशा स्वरूपाची तांडा मूर्ती आहे. हा डोंगर अत्यंत महत्त्वाचा पॉईंट म्हणजे सनसेट पॉईंट म्हणून ओळखला जातो. शनिवारी आणि रविवारी भाविकांची येथे मनसोक्त असं गर्दी असते, कारण भाविक येथे खूप दूरवरून दर्शनासाठी येत असतात. पूर्ण देवीचा सभामंडप किती मोठा आहे बघायला गेलं तर इथे किती लोक येत असतील दर्शनासाठी. तसेच देवीची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. पावसाळ्यात हा डोंगर अगदी सुंदर दिसतो. आजूबाजूची झाडेझुडपी ही हिरवेगार होत असते, त्यामुळं येथील हा निसर्गरम्य वातावरण आपल्याला मन मोहून घेते. आणि ही देवीची मूर्ती जी आपण लोणजाई माता म्हणून ओळखली जाते, तिचं सुंदर असे मंदिर आणि या मंदिराच्या असलेली ही देवीची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. बाजूला असलेले गणपती आपल्याला बघायला मिळते. तर देवीला दिलेले नैवेद्य. तर मित्रांनो, नक्कीच भेट द्या या लोणजाई माता मंदिराला. मंदिराचं काम खूप मोठं आणि भव्यदिव्य आहे, त्यामुळं आलेले भाविक देवीची पूजा करत असताना. तर मित्रांनो, नक्कीच भेट द्या. तोपर्यंत नक्कीच भेटू पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद.